हाय फ्रेंड्स, मी आकांक्षाच फॅशन डिझायनरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत की ब्लाऊजसाठी घेतलेल्या मापांमध्ये आपण एक्स्ट्राचं मार्जिन किती आणि कसे घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर 4 टक्स ब्लाऊजची सोप्यात सोप्या पद्धतीने डायरेक्ट कापडावर कटिंग कशा प्रकारे केली जाते हे मी तुम्हाला अगदी हळूवाररित्या सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर का तुम्ही नवीन असाल तर या पद्धतीने कटिंग करून बघा, तुमची फिटिंग ही परफेक्टच बसणार. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण जे आपली मापे लिहिलेली आहे त्याच्यामध्ये मार्जिन ॲड कसं आणि किती करायचं हे मी तुम्हाला सांगते. इथे बघा, आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची ही 12.5 आहे. आता या 12.5मध्ये प्लस 1 इंच आपल्याला मार्जिनचं ॲड करायचं आहे. आता इथे बघा, याची टोटल उंची झाली 13.5. आता तुमच्या ब्लाऊजची जी काही उंची असेल त्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच ॲड करायचं आहे. आता इथे बघा, माझी टोटल उंची 13.5 झाली. इथे आपली छाती टोटल आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग होतो 8 इंच. आता 8 बरोबर आपल्याला शिलाई मार्जिन ही 2 इंच ॲड करायचं आहे. शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. 1.5 ते 2 इंचापर्यंत करू शकता. इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केल्यावर टोटल माझे झाले 10 इंच. आता इथे बघा, कंबर आहे 28 इंच. जसं आपण छातीचा चौथा भाग काढला तसेच कमरेचाही चौथा भाग काढायचा आहे. तर 28चा चौथा भाग हा 7 इंच येतो. तर 7मध्ये प्लस आपल्याला जो मागचा टक्स असतो तो 1 इंचाचा असतो. तो 1 इंच याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तो 1 इंच ॲड केला प्लस शिलाई मार्जिन 2 इंच. इथे बघा, माझी टोटल पूर्ण झाली आहे 10 इंच. आता तुमची जी काही होईल ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. इथे आपलं शोल्डर आहे 9 इंच. 9मध्ये प्लस आपल्याला 1 इंच ॲड करायचं असतं. तर टोटल आपलं शोल्डर होतं 10 इंच. तुमचा शोल्डर कितीही असो प्लस त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून तुम्हाला टोटल शोल्डर टाकायचं असतं. आता इथे बघा, माझ्या बाहीची लांबी ही 4 इंच आहे. आता जर तुमचा अस्तरवाला ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लस अर्धा इंच ॲड करू शकता. पण माझा हा बिना अस्तरचा साधा ब्लाऊज आहे. त्याच्यामध्ये 1.5 ते 1.25 इंचापर्यंत तुम्हाला कपडा जास्त सोडावा लागतो. तो कशासाठी हे मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. इथे बघा, दंडगेर आहे 4.25 इंच. प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचे आहेत शिलाई मार्जिनसाठी. तर इथे बघा, टोटल माझं झालं आहे 6.25 इंच. आता इथे बघा, गळ्याचं माप हे आपण तिरपं घेतलेलं आहे. जेव्हा आपण माप तिरपं घेतो तेव्हा ते आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं असतं. पण जेव्हा आपण गळ्याचं माप उभं घेतो त्यावेळेला अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस करायचं असतं. आता इथे बघा, मी तिरपं घेतल्यामुळे माझं मागचा गळा हा 9.5 आहे आणि पुढचा 6.5. ते मी आहे तसंच ॲज इट इज कट करणार आहे. ओके. इथे बघा, सगळी मापे आपली तयार आहेत. चला तर मग वेळ न दवडता आपण सोप्यात सोप्या पद्धतीने 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशी केली जाते हे बघूयात. आता इथे बघा, मी ब्लाऊज पीस असा मग पसरवून ठेवला आहे. बंद घडी ही आपल्या बाजूने ठेवायची आणि उघडी घडी ही समोरच्या बाजूने ठेवायची. ही आपली मापे तयार आहेत. तर यानुसार आपण ब्लाऊजची कटिंग करूयात. आता इथे बघा, सर्वात आधी आपण या साईडला एक सरळ रेष मारून घेणार आहोत जेणेकरून कपडा एकसारखा होईल. हा जो काही कपडा आहे तो मी इथे कट करून घेते, एकसारखा करून घेते. हा बघा, हा इथे कपडा एकसारखा करून घेतला. इथे बघा, आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5. तर मी इथे 13.5ला मार्किंग करून घेते. इथे मार्किंग केल्यावर आपल्याला हे दोन्ही पॉईंट्स जोडून घ्यायचे आहे. आता बघा, आपले शोल्डर आहे 9 इंच प्लस त्याच्यात आपण 1 इंच ॲड केला, टोटल झाले 10 इंच. 10चा हाफ होतो 5 इंच. इथे मी
5 इंचावर शोल्डर टाकून घेतले. तसंच मी खाली पण 5 इंचाला एक मार्क करते आणि हे 2 पॉईंट्स जोडून घेते. इथे बघा माझा तयार आर्महोल हा 5 इंचाचा आहे, पण इथे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच जाणार आहे. त्याच्यामुळे आर्महोल हा मी अर्धा इंच वाढवून म्हणजे 5.5 इंच घेणार आहे. ते 5.5 इंचावर एक खूण केली आणि ही सरळ रेष पुढे ओढून घेतली. आता इथे बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, चेस्ट साईजनुसार शोल्डर आणि आर्महोलची साईज बदलत असते. जर त्याचा चार्ट जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता इथे बघा ही मागची बाजू असल्यामुळे मागच्या बाजूला कधीही 1.5 इंचाचा गोलाकार शेप द्यायचा असतो आर्महोलसाठी. असं. आता इथे बघा आपण चेस्ट छातीचा चौथा भाग, आपली छातीचा चौथा भाग आहे 8 + 2 इंच मार्जिन, असं आपल्याला टोटल 10 इंच छातीसाठी घ्यायचं आहे. इथे बघा पहिला मी छातीचा चौथा भाग म्हणजेच 8 इंचावर खूण केली, त्यानंतर शिलाई मार्जिन 2 इंच, म्हणजे टोटल 10 इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे. तसंच लगेचच आपल्याला कमरेच्या बाजूने देखील मार्किंग करायचं आहे. तर आपल्या कमरेचा चौथा भाग आहे 7 इंच, कमरेचा चौथा भाग आहे 7 + 1 इंच आपल्याला टक्ससाठी जाणार आहे. इथं आपल्या टक्स आल्यावरती 1 इंच त्याच्यामध्ये जाणार आहे, प्लस पुढे हे शिलाई मार्जिन आपलं 2 इंच. आता हा आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. इथे बघा असं. इथे बघा आपल्याला गळा रुंदी फक्त 2 इंचाचीच टाकायची आहे, कारण डीप नेक असल्यामुळे गळा रुंदी ही कमी टाकायची असते. जर गळा 10च्या पुढे असला आणि जर तुम्ही गळा रुंदी ही 2.5 इंच घेतली तर शोल्डर उतरण्याची शक्यता असते. आता इथे बघा मी 2 इंचाची गळा रुंदी घेतली, खालून मी 9.5 इंचाचा टेप पट्टी बघा अशी तिरपी ठेवूनच 9.5 इंचाचा इथे गळा घेतला. आता खालून तुम्ही कितीही वाढवू शकता, म्हणजे समजा तुम्हाला डीप ठेवायचं असेल, मटका गळा कोणताही गळा जर डीप असेल तर तुम्ही खालच्या बाजूने कितीही वाढवू शकता, पण वरून शोल्डरच्या बाजूने तुम्ही 2 किंवा 2.25 इंचच ठेवा. इथे बघा वरच्या बाजूने शोल्डरच्या बाजूने मी 2 इंच घेतलं आहे, पण खालच्या बाजूने 3 इंच घेतलं आहे. आता हे आपल्याला क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे. आता इथे बघा मी गोलाकार आकार देते. तुम्ही इथे कोणताही आकार देऊ शकता, तुम्ही अजून डीपही घेऊ शकता, फक्त शोल्डरकडे हात नाही लावायचा. इथे आहे तसंच आपल्याला घ्यायचं आहे. खालून तुम्ही अजून ब्रॉडही करू शकता असं. ओके. आता आपल्याला इथे खाली टक्स पॉईंट टाकायचा असतो, त्याच्यासाठी मी इथून 3.5 इंच लांबी घेतली, उंची 3 इंच घेतली आणि दोन्ही बाजूने अर्धा इंच देऊन हे असं जोडलं. आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, ते या टक्समध्ये जाणार, म्हणजे आपली कंबर आहे ती 7 इंचावरती येणार, प्लस हे 2 इंच शिलाई मार्जिन. आता बघा मागचा भाग आपला तयार आहे, तो ॲज इट इज मार्कवर आपण कट करून घेऊया. कुठेही जास्तीचा वाढवायचं नाही किंवा कमी करायचं नाही, आहे तसे मार्किंगवर आपण कट करून घ्यायचं आहे. इथे बघा गळा आहे तसा कट करून घेते.
आपला मागचा भाग झाला. या राहिलेल्या कपड्यावर आपण पुढचा भाग कट करणार आहोत. त्याच्यासाठी मी ते एक सरळ रेष ओढून घेते. आता इथून आपल्याला खाली उंची मोजायची आहे. आता आपली टोटल उंची आहे 12.5. पुढचा भाग कट करताना कधी पण त्याच्यामध्ये 1.5 इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं असतं. म्हणजे आपली टोटल उंची आहे 12.5, त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड केल्यावरती टोटल होते 14 इंच. तर आपण इथे 14 इंचावरती खूण करूया. मागच्या गळ्याला 1 इंच मार्जिन वाढवायचं असतं, तर पुढच्या गळ्याला 1.5 इंचापर्यंत वाढवायचं असतं. ते का ते मी पुढे सांगते तुम्हाला. इथे बघा 14 इंचावरती मी मार्किंग करून घेतली आणि एक सरळ रेष ओढून घेते. या पुढच्या साईडला, मागच्या साईडला जशा आपण खुणा केलेल्या ना तशाच पुढच्या साईडला करायच्या. हे बघा इथे मी आर्महोल घेतले 5 इंच. इथे पण 5 वर मार्किंग केली. हे 2 पॉइंट्स मी जोडून घेते. वरून खाली आर्महोल 5.5 इंच घेतला. चेस्ट लाईन ओढली. चेस्ट आपली 8 इंच प्लस 2 इंच मार्जिन म्हणजेच 10 इंच आहे. तशा खुणा आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आर्महोलचा राऊंड मागच्या गळ्याला 1.5 इंच द्यायचा, पुढच्या गळ्याला 1 इंच द्यायचा. आता इथे बघा 2 वरती मी पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेते. इथून गळा रुंदी 2 इंच घेतली. गळ्याची उंची आहे 6.5 इंच आहे तशी ओढून घेतली. इथून बघा मी खालून अर्धा इंच वाढवून गळा रुंदी घेते. इथे बघा मी गोल शेप देऊन घेतला. आता इथे बघा आपल्याला खाली क्रॉस पट्टी काढायची आहे. तर क्रॉस पट्टी कशी काढायची, तर या बाजूनी 3.25 इंच, 3.25 इंचाची सर्वात आधी आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे खालून. हे बघा इथे आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेतलं आहे. अर्धा इंच पुढच्या साईडला यासाठी वाढवायचं असतं की क्रॉस पट्टीला खालून 1/2 इंच कपडा तर वरून 1/2 इंच कपडा असा अर्धा इंच कपडा दबला जातो. याच्यासाठी आपल्याला पुढच्या भागाला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता इथे बघा गळ्याच्या बाजूने अर्धा इंच मी वरच्या साईडने खूण केली आणि या पट्टीला असं क्रॉसमध्ये जोडून घेतलं. असं क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे बघा 4 टक्स ब्लाऊजसाठी 2 इंचाचा कपडा मोठ्या टक्ससाठी सोडला जातो. त्याच्यामुळे आपण आपल्या कमरेची उंची आहे, कमरेची लांबी आहे 7 इंच. 7 इंच इथे खूण केली. एक्स्ट्राचं 2 इंचासाठी 2 इंच टक्ससाठी आपल्याला पुढे मार्किंग करायची आहे. हा टक्स सोडून पुढे 2 इंचाचं अजून मार्किंग करायचं आहे एक्स्ट्रा मार्जिनसाठी. हे 2 इंच इथल्या टक्ससाठी, हे 2 इंच एक्स्ट्राच्या मार्जिनसाठी. आता हेच माप आपल्याला खाली कट करायचं आहे. त्याला 11 इंच, इथे पण 11 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे बघा हे पॉईंट्स आपल्याला, तर ते कसे, हा इथून असा आणि हा असा, हे असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे बघा टक्स कसा घ्यायचा तो मी इथे सांगते तुम्हाला. पहिला टक्स आपण हा 4 इंचावरती घ्यायचा आहे. त्याची उंची इथे बघा मी 2 इंच घेते. हा पहिला टक्स, त्याच्या साईडने दोन्ही साईडने 1-1 इंचाचं मार्जिन सोडते.
आणि हे असं जोडून घेऊयात. याच्यामध्ये जो कपडा जाणार आहे तोच आपण इथे एक्स्ट्राचा घेतला आहे. आता बघा, इथून आपल्याला 1.5 इंच, त्याच्यानंतर गळ्याच्या बाजूनी 1.5 इंच आणि इथून आर्महोलच्या बाजूनी 2 इंच अशी मार्किंग करून त्यात टक्स काढून घ्यायचे. हा टक्स इकडे गेला फिटिंगच्या साईडनी, हा हुक लूप पट्टीच्या साईडनी आणि हा आर्महोलच्या साईडनी. असे हे 4 टक्स आल्यावर असा राऊंड तयार होतो. ठीक आहे. आता हे बघा, आहे तसं मार्किंगवरती मी याचं कटिंग करून घेते. ते बघा, ही क्रॉस पट्टी आपल्याला काढून घ्यायची. गळा कट करून घ्यायचा. ही झाली आपली पुढच्या भागाची कटिंग. जो आपला उरलेला कपडा आहे त्याला आपण असं मी उभं धरलेलं आहे. उभ्याने असे 4 फोल्ड करायचे, म्हणजे हे झाले 4 पदरी. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची, उघडी बाजू समोरच्या दिशेने. आता इथे बघा, हा जो समोरचा आपला पार्ट आहे त्याची आर्महोलची उंची आपल्याला अशी क्रॉस मोजायची आहे, अशी शोल्डरपासून इथे फिटिंगपर्यंत. तर ही येते 7.25 इंच. त्याच्यामध्ये आपण 1/2 इंच एक्स्ट्राचा देऊन कट करणार आहोत. तर ते कसं ते बघूया. तर हे बघा, याची बंद बाजू आपल्याकडे आहे. आपली समोरच्या बाजूची लांबी आली होती 8.25 इंच. त्याच्यामध्ये आपण 1/2 इंच प्लस करून त्याची लांबी आहे 9 इंच. म्हणजे पूर्ण लांबी आपल्याला बाहीची 9 इंच घ्यायची आहे. तर बघा, मी ते सरळ रेष मारली. आता बाही आहे आपली 4 इंच प्लस त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचे दुमडण्यासाठी. म्हणजे टोटल आपल्याला 6 इंचाची बाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण इथे 6 इंचावरती मार्किंग करून घेऊया. इथे बघा, हा बॉक्स तयार करून घेतला. आता आपल्याला खालच्या बाजूने दंडगेर टाकायचा आहे. तर आपला दंडगेर आहे 5.25 इंच प्लस 2 इंच मार्जिन. तर इथे बघा, मी 5.25 इंच टाकला प्लस 2 इंच. आता इथे बघा, आर्महोलच्या आकारासाठी तुम्ही इथून वरून 3 ते 3.5 इंचापर्यंत खूण करू शकता. आता मी इथे 3.5 इंच घेत आहे. 3.5 इंचावरती परफेक्ट फिटिंग बसते. आता इथून पुढे 1 इंच आणि इथून आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे असा. हा झाला मागच्या बाहीचा शेप. थोडासा 1/2 इंच खालून आपल्याला पुढच्या बाहीचा शेप द्यायचा आहे. आणि हे इथून आपल्याला असं क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे. आता ही बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे.
तर इथे बघा हे 2 मी खालच्या साईडने म्हणजे मागच्या बाजूसाठी सोडले आणि पुढच्या बाजूला अर्धा इंच डीप अशी बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे बघा असा. तर इथून मी हे तिरकं कट केलं नाही, कारण आपल्याला इथून 1.5 इंचापर्यंत अशी बाही दुमडली जाणार आहे, त्याच्यामुळे ते मी तुम्हाला स्टिचिंग करताना सांगते. तो उरलेला कपडा आहे त्याचं मी लगेच मागच्या साईडला एक्स्ट्राची जी पट्टी लागते ती एक्स्ट्राची पट्टी कट करून घेतली. सोबतच हुकलूकसाठी ज्या पट्ट्या लागतात त्याही कट करून घेणार आहे. तर बघा हुक पट्टी तुम्ही 1.5 ते 2 इंचापर्यंत कट करू शकता, पण लूपची पट्टी 3 ते 3.5 इंचापर्यंत कट करायची. सोबतच जे काही पट्ट्या लागतात ना त्या लगेचच कटिंग करून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार. हातच्या हात लगेच सगळं आपल्याला मिळून जाईल तिथल्या तिथे. 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची सोप्यात सोप्या पद्धतीने हे मी तुमच्याशी शेअर केलं. अशाच पद्धतीने मी 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करत असते आणि ते फिटिंगला देखील खूप सुंदर बसतात. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मी असेच तुमच्यासोबत कटिंग स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.